शेंदूरजना घाट नगरीत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या व इतर नगरसेवकांनी गोळा केला गावातील कचरा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक विशाल सावरकर यांनी चालवली कचरा घंटागाडी। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे, काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी विशाल सावरकर यांनी घेतली बैठक। शेगाट नगर परिषद समोर कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन। नगरसेवक व कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद। शेंदूरजना घाट नगरीतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्यामुळे ते मागील 5 दिवसांपासून संपावर होते। त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग लागल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक विशाल सावरकर, संदीप खडसे, बबलू शेख, शेख बशीर, इस्तेकाम अहमद, शिवसेनेचे नगरसेवक विजय चौधरी, अपक्ष नगरसेवक आशू अडव व नेपाळ पाटील, आकाश वाघाडे या सर्व नगरसेवकांनी थेट स्वतः घंटागाडी काढून गावातील कचरा गोळा केलाय। मात्र नगरसेवकांनी थेट कचरा गोळा केल्यानंतर विशाल सावरकर यांनी मध्यस्थी करत कंत्राटी सफाई कामगार कामावर रुजू होण्यासाठी तात्काळ मीटिंग घेऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला व आज शेंदूरजना घाट नगरीत कंत्राटी सफाई कामगार कामावर रुजू झाले असून आज कामगारांचा पगार होण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते। कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी या सर्व घडामोडीमध्ये रविराज पुरी यांचाही पुढाकार दिसून आला। मात्र थेट नगरसेवकांनी गावातील कचरा गोळा केल्याने सध्या या नगरसेवकांचे नागरिकांनी कौतुकच केले आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। समस्या आहे, 2 महिन्यापासून आमचे पेमेंट नाही झालेले आहे। आमची पेमेंटची तारीख आहे 20। आजची तारीख आली 3 तारीख। आजची आली 3 तारीख। पेमेंट नाही। आमचा घर टॅक्स, नळ टॅक्स, लाईन बिल हे सारं आम्ही कंटिन्यू कसे भरणार, कसं करणार? आम्हाला कोणी उधार 5 महिना चालू आहे। नगर परिषदेतून लाईन बिल येऊन राहिले, डायरेक्ट मीटर काढून घेऊन चालले। मग याची भरपाई काय नगरपालिकेनं दिली पाहिजे का? आम्हाला पेमेंट नाही दिला पाहिजे का? 2 महिने झालेले आहे, आमचं पेमेंट झालेलं नाही। दर महिन्याला आणि ठेका जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आम्हाला वेळेवर एकही महिन्याला पेमेंट मिळालेलं नाही आहे। ठेकेदाराने जी तारीख आम्हाला दिलेली होती त्या तारखेला आम्हाला कधी पेमेंट भेटलेलं नाही। गेल्या 5 दिवसापासून कंत्राटी कर्मचाऱ्याच्या संपामुळे गाड्या बंद आहे आणि या गाड्या बंद असल्यामुळे आज संपूर्ण गावामध्ये घरोघरी कचऱ्याचे ढीग लागले आहे। मंदिराच्या बाहेर कचरा आहे आणि जेव्हा आम्ही फोन करतो नगरसेवकांना किंवा कोणाला तेव्हा एकच उत्तर दिल्या जाते का आम्ही त्यांची व्यवस्था करत आहे। हा विषय 9 महिन्यापासून आहे। त्या कर्मचाऱ्याचा ना पगार होऊन राहिला ना त्यांना कोणत्या सोयी सुविधा भेटून राहिल्या। जेव्हा आम्ही इथं येऊन विचारतो नगर परिषद प्रशासनाला तर फक्त उडवाउडीचे उत्तर देते। आमचं असं म्हणणं आहे का सर्व बॉडीला एकत्र बसून जर तो ठेकेदार काम करत नसेल, इच्छुक नसेल तर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं आणि या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्याची वेळोवेळी पगार झाली पाहिजे आणि जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत त्यांचा संप राहणार आहे आणि त्याचा संप राहील तर गावात का कोणी आरोग्यामुळे जर कोणी मेलं त्याला जबाबदार हे बॉडी आणि प्रशासन राहील। पेमेंट बॅलन्स नाही यांचं सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझं म्हणणं काय माहिती आहे, तुम्हाला मी वेळ देऊ शकलो असतो आम्ही, पण आता मी याच्यासाठी तुम्हाला वेळ, कारण की यांना तुम्ही आता वारंवार करता भरले कंटाळलेले आहे। कारण की यांनी काय केलेलं आहे, नगरपालिकेचा टॅक्सही भरला, आता बिलही भरलं आणि यांना पेमेंटही जास्त आहे नाही। यांना बिचारायला आपला 300 रुपये रोज समजा 9,000 रुपये यांना घरपर्यंत चालवला की इकडून तिकडून पैसे आणले। जसं तुम्हाला 31 मार्च आहे असं त्याच्या मागे 31 मार्च म्हणून नगरपालिका त्यांच्या मागं लागून आम्ही बिलं वसूल केलं त्याच्याकडून 50 लोकांनी। तर आता तुम्हाला सोमवारी त्यांना 11च्या बदली मी त्यांना 5 वाजेपर्यंतचा टाईम देतो आणि सोमवारी तुम्हाला दुसऱ्या महिन्याचा पेमेंट टाकावं लागेल। तर ह्या शब्द तुम्ही देत असाल तर मग त्या गोष्टी आम्ही त्याच्यावर चर्चा करतो, नाही तर मग काही अर्थ नाही त्या गोष्टी। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।